गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण मायक्रोने पास्ता करणार आहोत. तुम्ही विचार करत असाल, अरे पास्ता तर आम्ही पण करतो घरच्या घरी. तर हो, तुम्ही तर करतच असाल, पण आपण आज जो पास्ता करणार आहोत वेगळ्या अशा पद्धतीने आणि कुछ हटके असा आपण आज पास्ता करणार आहोत. आपण जसा नॉर्मली जसा पास्ता करतो ना, म्हणजे कांदा टोमॅटो ग्रेव्हीमध्ये, तो पास्ता म्हणजे इंडियन टाईप जो पास्ता आहे तुम्ही विसरूनच जाल. तर आपण थोड्या वेगळ्या अशा पद्धतीने पास्ता तयार करून घेणार आहोत. तर चला पटापट किचनमध्ये आणि रेसिपी करायला सुरुवात करूया. इथे आपण मायक्रोनी पास्ता करतो आहे. थोड्या वेगळ्या अशा पद्धतीने आणि हटके असा आपण पास्ता करतो आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, इथे मी तुरीची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी आणि इथे मी एक छोटी वाटी मी इथे चण्याची डाळ घेतलेली आहे. त्याचबरोबर इथे मी मुगाची डाळ घेतलेली आहेत एक छोटी वाटी. ही जी मुगाची डाळ आहे ना, ही गावठी मुगाची डाळ आहे. त्यानंतर जर तुमच्याकडे मसुराची डाळ असेल तुम्ही तेही ॲड करू शकतात. आता इथे माझ्याकडे मसुराची डाळ नाही आहे, तर माझ्याकडे ज्या डाळी आहेत त्या मी डाळी घेतलेल्या आहेत. एक बाउल घ्यायचा आहे. त्या बाउलमध्ये आपल्या या तिन्ही डाळी ॲड करायच्या आहेत. आणि जर तुमच्याकडे मसूर डाळ असेल तुम्ही तीही ॲड करा, म्हणजे अशा 4 डाळी ॲड करा. आणि चण्याची डाळ नक्कीच ॲड करा. तर इथे मी मुगाची डाळ, तुरीची डाळ आणि चण्याची डाळ ॲड केलेली आहे. तर पाणी ॲड करून 2 ते 3 वेळा ही ज्या डाळी आहेत स्वच्छ अशा आपल्याला धुवून घ्यायच्या आहेत. इथे मी डाळी स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत. आता यामध्ये आपण साधारणपणे 1 ग्लास पाणी ॲड करून घेऊया. पाणी ॲड केल्यानंतर याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि अर्धा तास या ज्या डाळी आहेत ह्या पाण्यामध्ये आपण भिजत ठेवून देऊया. आता तुम्ही इथे बघू शकता, इथे मी मॅक्रोनी पास्ता घेतलेला आहे किंवा तुमच्याकडे नुसता तो जो पास्ता असतो ना तोही तुम्ही घेऊ शकतात. इथे मी मॅक्रोनी पास्ता घेतलेला आहे. आता बघा, गॅस ऑन केलेला आहे, कढई ठेवलेली आहे. त्या कढईमध्ये मी पाणी ॲड केलेलं आहे. आता ही जी मॅक्रोनी आहे ही आपल्याला ॲड करायची आहे आणि बॉईल करून घ्यायची आहे. साधारणपणे आपण 10 मिनटं ही मॅक्रोनी बॉईल करून घेणार आहोत. आणि एक लक्षात ठेवा, मॅक्रोनी पाण्यामध्ये ॲड केल्यानंतर आपल्याला अगदी एक एक किंवा 2 मिनटानंतर, 2 ते 3 मिनटानंतर आपल्याला स्पूनच्या साहाय्याने आपल्याला ही जी मॅक्रोनी आहे अशा पद्धतीने वर खाली करून घ्यायची आहे. आता ही जी मॅक्रोनी आहे ना, तर ही जरी तुम्हाला कडक जरी वाटत असेल, जेव्हा ती आपण पाण्यामध्ये टाकतो ना तेव्हा ती खूप थोडी हलकी अशी चिकट होते आणि खाली कढईला जाऊन बसते, चिटकते. म्हणून काय करायचं आपल्याला, अगदी 1-2 मिनटानंतर स्पूनच्या साहाय्याने ही जी मॅक्रोनी आहे ती छान मस्त अशी वर खाली करून घ्यायची आहे, म्हणजे ती कढईला खाली चिटकणार नाही. तर तुम्ही इथे बघू शकतात की मी गॅस बंद केलेला आहे. 10 मिनटं झालेले आहेत आणि इथे आपली मॅक्रोनी छान मस्त अशी पाण्यामध्ये बॉईल झालेली आहे. एक खाली बाउल ठेवलेला आहे, त्याच्यावरती मी हा जाळीचा असा बाउल ठेवलेला आहे. आता ही जी मॅक्रोनी आहे ही आपल्याला स्पूनच्या साहाय्याने आपल्याला काढून घ्यायची आहे. आणि शक्यतो झाऱ्याचा वापर करा, म्हणजे पाणी निघून जाईल आणि मॅक्रोनी आपल्याला या बाउलमध्ये ट्रान्सफर करता येईल. आणि मी या जाळीच्या बाउलमध्ये ही मॅक्रोनी ट्रान्सफर करून घेतले, कारण जोही काही एक्स्ट्रा पाणी असेल ना तोसुद्धा निघून जाईल. आता बघा आपल्याला काय करायचं आहे, आता ही मॅक्रोनी काढून घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला 2 ते 3 ग्लास पाणी ॲड करायचं आहे, म्हणजे आता जो चिकटपणा आहे ना तो निघून जातो. तर साधारणपणे मी इथे 3 ग्लास पाणी ॲड करून अशा पद्धतीने ही म्हणजे पूर्णपणे चिकटपणा निघून गेलेला आहे. फक्त पाणी ॲड करायचं आहे आणि जो हे काय पाणी असेल ना तो निघून जातो. आता त्यानंतर काय करायचं आहे, अगदी 2 ते 3 मिनटानंतर एक पळी किंवा 1 चमचा आपल्याला ऑइल ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण इथे या मॅक्रोनीमध्ये ऑइल का ॲड केलं आहे, कारण ही जी मॅक्रोनी आहे ना एकामेका चिटकू नये किंवा याचा गठ्ठा होऊ नये म्हणून ऑइल ॲड करायचं आहे. आता इथे मी कुकर घेतलेला आहे. आता या ज्या डाळी आहेत या डाळीसुद्धा आपल्याला बॉईल करून घ्यायच्या आहेत. आता या डाळी आपण स्वच्छ धुवून मग पाण्यात भिजत टाकल्या होत्या, त्याच्यामुळे मी या डाळी पाण्यात सगटच ॲड केलेल्या आहेत. वरतून 1 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे.
हळद ॲड करायची आहे अर्धा चमचा। त्यानंतर इथे मी हिंग ॲड केलेला आहे अर्धा चमचा। त्याचबरोबर इथे मी अगदी अर्धा चमचा मीठ ॲड केलेलं आहे। आता आपल्याला इथे मिरच्या ॲड करायच्या आहेत। हे सगळं आपल्याला एकत्र एकजीव म्हणजे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता काय करायचं आपल्याला झाकण लावून छान मस्त आपल्याला गॅस ऑन करायचा आहे आणि 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। आणि ही जी डाळ आहे ही डाळ खूपच मऊ शिजवायची आपल्याला। साधारणपणे 4 ते 5 शिट्ट्या द्या। या 4 किंवा 5 शिट्ट्यांमध्ये आपली डाळ शिजते। आता कुकर जसा आहे ना त्यानुसार असतं ते, पण मी 4 शिट्ट्या देते। 4 शिट्ट्यांमध्ये आपल्या ज्या डाळी आहेत त्या छान मस्त मऊ अशा शिजतात। तर इथे मी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, टोमॅटोसुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे। तर तुम्ही इथे बघू शकता, इथे आपली डाळ छान मस्त अशी मऊ शिजलेली आहे। आता ही जी डाळ आहे ना, तर ही मी आधी चमच्याने स्मॅश करून घेणार आहे। आणि चमच्याने स्मॅश करून झाल्यानंतर ही जी डाळ आहे ना, तर ही डाळ आपल्याला छान मस्त अशी घोटून घ्यायची आहे। तर इथे मी ही डाळ आहे ती घोटून घेतलेली आहे। तुम्ही इथे बघू शकतात, अगदी घट्ट अशी आपलं डाळ तयार झालेली आहे। तर अजून तडका नाही दिला या डाळीला, आपली डाळ तयार झालेली आहे, जशी बोलतात ना साधी डाळ तशी। आता इथे आपण मसाला तयार करतो। तर इथे मी 1 चमचा लाल तिखट, त्यानंतर 1 चमचा मी काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे। आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, पास्ता मसाला ॲड करायचा आहे। जर तुमच्याकडे पास्ता मसाला नसेल ना, तर तुम्ही मॅगी मसाला ॲड करू शकतात। आता हा पास्ता मसाला ॲड केल्यानंतर हे तिन्ही मसाले एकत्र एकजीव करून घ्यायचे आहेत। तर तुम्ही बघू शकता, इथे आपले मसाले मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत। इथे मी गॅस ऑन केलेला आहे, त्यावरती कढई ठेवलेली आहे आणि 2 ते 3 स्पून मी ऑइल ॲड केलेलं आहे। आता काय करायचं आहे, यामध्ये आपल्याला जिरं राई ॲड करायचं आहे। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा आहे, तो सुद्धा अगदी 1 ते 2 मिनटं छान मस्त असं आपण फ्राय करून घेऊया। आता त्यानंतर काय करायचं आहे बघा, आपल्याला इथे हा जो टोमॅटो आहे, हा टोमॅटोसुद्धा आपल्याला ॲड करायचा आहे आणि छान व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। आणि एवढं सांगेल की तुम्ही अशा पद्धतीने ही जी मायक्रोनी पास्ता आहे नक्की करून पहा, लहान मुलांना नक्कीच आवडेल। आता काय करायचं आहे, कांदा आणि टोमॅटो फ्राय करून झाल्यानंतर आपण जो मसाला तयार केला होता ना, तो मसाला ॲड करायचा आहे। मसाला ॲड करून छान व्यवस्थित आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे। फ्राय करून झाल्यानंतर इथे मी अर्धी वाटी पाणी ॲड केलेलं आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आपल्याला याची छान मस्त अशी ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे। तर आपल्याला त्यासाठी काय करायचं आहे, मी यावरती झाकण ठेवणार आहे। तर झाकण ठेवून मंद गॅसवरती 5 मिनटं आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे। म्हणजे 5 मिनटामध्ये आपली ही जी ग्रेव्ही आहे ती तयार होते। तुम्ही इथे बघू शकतात की इथे आपला कांदा टोमॅटो छान मस्त असा मऊ शिजलेला आहे आणि छान मस्त याची ही जी ग्रेव्ही आहे, ग्रेव्ही तयार झालेली आहे। आता बघा आपल्याला काय करायचं, ही जी डाळ आहे, आपण जी डाळ घोटून घेतली होती ना, ती डाळ ॲड करायची आहे। आता एवढंच सांगेल, ही जी डाळ आहे आपण मऊ तर शिजवले, पण मुगाची डाळ आणि तुरीची डाळ ही खूप मऊ शिजलेली आहे। आणि जी चण्याची डाळ आहे ना, तर ती मऊ नाही शिजली आणि चण्याची डाळ जर राहिली असेल ना अख्खी, तर ते अख्खीच राहून जायचे, ते आपल्याला स्मॅश नाही करायचे। तर बघा तुम्ही, इथे मी हे घोटलेली डाळ अशा पद्धतीने व्यवस्थित या कढईमध्ये ॲड केलेली आहे, व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता इथे मी वरतून साधारणपणे 1 ग्लास भरून पाणी ॲड केलं आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला आणि छान मस्त आपल्या इथे एक उकळी काढून घ्यायची आहे। आता मी तुम्हाला इथे एक गोष्ट सांगेल की मी
कांदा शिजताना अर्धा चमचा मीठ टाकला होता, त्यानंतर मीठ मी नाही टाकलेलं कारण इथे आपण पास्ता मसाला वापरलेला आहे. तर तुम्ही मॅगी मसाला किंवा पास्ता मसाला वापरत असाल तर मिठाचं प्रमाण कमी ठेवा, कारण पास्ता मसाल्यामध्ये मीठ असतं आणि मॅगी क्यूबमध्ये पण मीठ असतं. आता हे जे डाळीचं पाणी आहे ना, तुम्ही टेस्ट करून पहा. तर तुम्हाला असं वाटलं की समजा ह्याच्यामध्ये मीठ कमी आहे, तर तुम्ही त्यानुसार तुम्ही थोडं थोडं मीठ ॲड करून तुम्ही टेस्ट करू शकता की मीठ बरोबर आहे की नाही. तर आता आपल्याला छान मस्त अशी उकळी आणून द्यायची आहे. आता मी हे जी डाळ आहे ती थोडी टेस्ट करून बघितली, तर थोडंसं मीठ कमी होतं, तर मीठ मी ॲड केलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेते. तुम्ही इथे बघू शकतात, इथे ही जी डाळ आहे तर साधारणपणे आपण तिखट डाळ केलेली आहे आणि ह्या डाळीला छान अशी उकळी आलेली आहे. आता काय करायचं आहे, गॅस बंद करायचा आहे आणि ही जी मायक्रोनी आहे ना, ही ॲड करायची आहे. आणि एक गोष्ट नक्की सांगेल तुम्हाला, ही जी मायक्रोनी आहे, आपण भले त्यामध्ये ऑइल जरी म्हणजे ॲड केलं असेल त्या मायक्रोनीमध्ये, ती एकमेकांना चिटकून नाही तरीसुद्धा तिचा थोडा हलकासा गट्टा व्हायचा तो होतो. अगदी हलक्या हाताने एक एक करून ती मायक्रोनी वेगळी करायची. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे मी मायक्रोनी डाळीमध्ये ॲड केलेली आहे आणि छान व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेली आहे. आणि ही जी मायक्रोनी आहे तर म्हणजे ना अशा पद्धतीने नक्की ट्राय करा. चवीला एक नंबर भन्नाट अशी लागते. मी इथे वरून कोथिंबीर ॲड केलेली आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता ही जी मायक्रोनी आहे ना, तर आपण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून आपण वरतून छान मस्त असा आपण तडका देणार आहोत. आणि ही जी मायक्रोनी आहे ना, या तिखट डाळीमध्ये एकच नंबर आणि भन्नाट अशी लागते आणि एवढी हेवी असते ना, एकाच प्लेटमध्ये तुमचं पोट भरेल. तुम्ही नाश्त्यालाही करू शकतात किंवा जेवणामध्ये पण अशा पद्धतीने ही मायक्रोनी पास्ता नक्कीच बनवून पहा. तर चला तडका देऊ.
तर तुम्ही बघितलं असेल आपण इथे मायक्रोनी पास्ता करून घेतलेला आहे. तर इथे मी मिक्स डाळींचा वापर केलेला आहे. तर आपल्या इथे मिक्सच डाळी वापरायच्या आहेत. तर इथे माझ्याकडे फक्त मसूर डाळ नव्हती, तर तुमच्याकडे मसूर डाळ असेल तुम्ही तेही ॲड करा. आणि हा जो पास्ता आहे तर एवढा अप्रतिम लागतो, चवीला तर एकच नंबर आणि भन्नाट असा लागतो. जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की जसं आपण इंडियन टाईपमध्ये जसं पास्ता करतो तो तुम्ही विसरून जाल. तुम्ही हा पास्ता तुम्ही अशा पद्धतीने करून तर पहा, एवढा सुंदर आणि छान लागतो. लहान मुलं आवडीने खातील. आणि अजून एक गोष्ट सांगते, हा जो पास्ता आहे ना हा खूप हेवी असतो. तुम्ही एक प्लेट भरून जरी तुम्ही हा पास्ता खाल्ला तर पोट भरून जाईल. दुसरी गोष्ट म्हणजे हा जो पास्ता आहे तर तुम्ही नाश्त्याला करू शकतात किंवा तुम्ही जेवणामध्ये पण तुम्ही हा पास्ता करू शकतात. आणि एवढं सांगेल की हा जो पास्ता आपण केलेला आहे थोडासा वेळ लागतो, पण चवीला हा जो पास्ता एक नंबर भन्नाट असा लागतो. नक्की ट्राय करून पहा. तर गाईज, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय बाय. से बाय बाय. बाय बाय, गुड नाईट. हॅपी दिवाळी. पण आता दुपार झाले, गुड नाईट कसा बोलतो राजा? गुड आफ्टरनून. एक्शन कैशन करते हो? ऐसे करते हो मैं. तू भूल जाता है क्या? हाँ, अभी याद तो ये. अरे बा, तो आफ्टरनून को रात कैसे बोलता है तू? अरे लाइट लगेगा ना कि अभी आ तो गई है. म्हणजे घरात अंधार झाला म्हणजे संध्याकाळ झाली काय? हाँ. असं असते का रे राजा? नाही ना, आता दुपार आहे राजा. गुड आफ्टरनून. तुम्ही हे मजा करत होता. तू मजाक करत होता.